नमस्ते भावानो, पुन्हा एकदा तुमचं युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. भावानो, काल जस्ट संगमनेरच्या मागं काय झालं, सायकलचा टायर फुटला. तिथून परत ना चालत आलो 20 किलोमीटर चाललो. परत संगमनेरमध्ये गेल्यावर सायकल दुकान काय गावं ना, तिथं परत ना हुडकत बसलो. याला विचारतोय, तो म्हणतो इकडे जा, एक म्हणतो इकडे जा. त्यात वेळ गेला माझा. आता जस्ट परत ना रात्री खूपच कंटाळलं, तिथं झोपलो. आता तिथून आलोय, आता इथून आहे अजून 35 किलोमीटर नाशिक आहे. म्हणून म्हणलं तुम्हाला माहिती द्यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावानं तुम्हाला सांगायला म्हणलं तर काल खूपच भूक लागलेली. म्हणजे 9:30 वाजता तिथून VIP हॉटेलमध्ये गेलो. तर भावानं तुम्हाला सांगतो, गेलो तिथं मसाला रस घेतला 200 रुपयाला. तर वेटर लोक, मॅनेजर सगळी बघायला लागली माझ्याकडे. मी म्हणलं ही लोक बघतात का माझ्याकडे, बघतात का. परत लक्षात आलं इथं सगळे मोठे लोक येतात आणि माझे तर कपडे थोडेसे घाणच होते. आणि ते म्हणजे असतील फर्स्ट टाइम गरीब घराण्यात मुलगा आलाय. बघा भावानो, कपडा आणि पैसा या दोन गोष्टी माणसाला दिसते. गरिबासनी किंमत नाही वाटता. म्हणून म्हणते भावानो, स्वतःच्या पायावरती उभा राहावा आणि असं करून दावायचं की कुठला पण VIP असू दे, त्यांना 10 वेळा विचार केला पाहिजे. गरीब लोकांना नादाला लागायचं नाही. हा, काल मी 8:30 वाजता मी आपलं मार्गे जात होतो. तर पुढं 5-10 मिनिटाच्या अंतरावर हायवेच्या साईडला एक मुलगा दारू पिऊन पडल्याला. तिची कंडिशन पण नव्हती. तर मला भावानं काय म्हणायचं आहे, तुम्ही जे 2 पैसे तुमच्यापाशी असतील ते तुम्ही जायचं बारामध्ये एन्जॉय करायचा. तुम्ही घरचा विचार करायचा नाही, आई बापाचा करायचं नाही. बाबा बायका पोरं जेवलीत का नाही, आई बाप जेवलीत का नाही. तुम्हाला फक्त दारू जेवढं पैशात तेवढं दारू प्यायचं, उदायचं, बाया पटवायच्या टपरेगिरी करायची. पण भावानं हे बंद करा, त्याच्यात काय फायदा नाही. विषय एकदाच आहे. बरं, मी काय म्हणतोय, तुम्ही परत माणसाला आता आम्हाला शिकवायला लावला. हे मागं पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं, माझ्या जी वेळ आहे ती तुमच्या वेळ नको. भावानं 2 पैसे तुमच्या असलं जायचं दारू प्यायची. बरं, मी काय म्हणतो, 2,000 तुमच्यापाशी असलं जायचं बारामध्ये जायचं प्यायचं. थोडे बाया अक्का चढली, एखादा दुसरा जोडीदार आला, त्याला बोला जबरदस्ती करायची नाही. भावा तुला प्यायला लागते, थोडी घे, नाही तर तू माझ्याशी बोलू नका म्हणायचं, तुला थोडी तर घ्यायला लागते. अहो तो मस्त म्हणतो, नको नको, मला नको. पण आतल्या मनानं माणूस कसा आहे नाही ते आपल्याला माहित आहे का. बरं, मला एवढं म्हणायचं, तुमच्या पैसे सगळं संपलं, उद्या तुम्हाला गरज लागली, तुम्हाला कुठं तर बाहेर जायचं असते. ज्या दोस्ताला तुम्ही पाजली त्या दोस्ताला तुम्ही परत ना 10 रुपये तुम्हाला म्हणजे वेळ प्रसंगी पडली, कधी तुम्ही वेळ पडते त्याला तुम्ही पाजता. तुम्ही तुम्ही त्याला 10 रुपये मागून बघा. बाबा म्हणायचं, मला थोडी पैशाची गरज कर, मला लय बाहेर जायचं आहे, खूप गरज आहे मला. काल बाबा म्हणायचं का, मी एवढं तुला एन्जॉय करायला दिला, एवढं तुला पाजले, बघा तो देतोय का. भावानो, आयुष्य एकदाच आहे. बरं, मी काय म्हणतो, तुम्ही 10 रुपये कुठं पण पडता तुम्ही, दुनिया काय नाव ठेवणारच. मी काय म्हणतो, तुम्ही स्वतःच्या कष्टाचे खाताय, स्वतःच्या कष्टात पेताय, मग दुनियाचं कशा नाव ठेवून घेताय. त्यापेक्षा पिऊच नका ना. ती 2 पैसे तुमच्या पैसे आहेत, ते तुम्ही घरी न्या. मटण किंवा काय पण असो, 2 पैशाचं तुम्ही खायला घरी न्या. ते आई बापासोबत फॅमिलीसोबत खावं, त्यासमोर किती भारी वाटेल. जायचं तुमच्या पैसे, आपले इस्त्री कपडे घ्यायची, आठवड्यात पगार आले की आपला सगळा सत्यानाश करून टाकायचं. आणि घरी काय हाय, भाजीपाला हाय नाही ती बघायचं नाही. मला एवढं म्हणाय बाबा, आयुष्य एकदाच आहे, तुम्ही चांगलं राहा. माणूस म्हणतो ना पुनर्जन्म, घंटा कोणी बघितला ना डबल जन्म आहे. एकदा तांगडवताना वर करून गेला की गेला. अहो साधं मला सांगा, आपण आजारी पडलो, कोण साधं विचारतं का बाबा तुला, आपला दोस्त जवळचा, बाबा काय दुखतंय, काय काय झालं, काय टेन्शनमध्ये, काय पैसे गरज आहे म्हणतं का. जित्या जेवण पण विचारत नाही. आणि मेल्यानंतर मला म्हणतं, हॅलो, अरे कसं काय झालं, लागा वाईट झालं. जिथे पण तोंड वाकडं करत नाही. आणि आपण मेला नव्हतं, लगा वाईट झालं. आणि 500 फोन करणार. अरे पुण्यात ना तशी बॉडी हल्ली कुठवर आली बघ. हा, माशा मुंबईत पर्यंत माणसं असते, तिथनं आपल्याला एकट्याला जायचं आहे. त्याच्यामुळे सांगतो भावानो, शेवट दुःख तुमच्या फॅमिलीनं आई बापाला राहणार आहे. कोण कुठला दोस्त, कोण कुठला समाज नसतोय. म्हणून स्वतःसाठी जगता आलं नाही तर आई बापासाठी, फॅमिलीसाठी जगा भावानो. नाही तर तुम्ही माणसाला आता आम्हाला शिकवायला लागलाय. कारण की जे त्या पोराकडे बघितलं, मी त्या पोराला बघून म्हणजे त्याच्या जागी मी दिसलो मला स्वतःला. म्हणून तुम्हाला सांगतो भावानो, डबल बोलण्याला काय अर्थ नाही. दारू पिऊ नका, दारू व्यसनापासून लांब खावा. दुसरं तुम्ही, मी काय म्हणतो, रोज 500 रुपये मटण खावा, काय पाहिजे ते खावा.
पण दारू व्यसन सोडून तुम्ही काय पण करा आणि फॅमिलीसोबत कायम खुशी राहा. कारण की तुमच्या घरात माणसं 5 कुटुंब असतात. ते तुमच्या एकाच्या जीवावरती 5 माणसं पोट भरत असते. जर तुम्हालाच काय झालं त्यात 5 माणसं कोणाकडे बघायचं. म्हणून म्हणतोय भावानो, कायम हॅपी राहा फॅमिलीसोबत. बस भावानं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट सांगा व्हिडिओ कसा वाटला ते शेअर करा आणि भावानं कायम तुमचा सपोर्ट असाच राहून द्या.